मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या घरी आमरसपुरीचा बेत हा ठरलेलाच असतो. मात्र आमरसासाठी लागणारे जे आंबे आहेत त्याचे भाव कुठेतरी गगनाला भिडताना दिसत आहेत. तर याचा एकंदरीत आज आपण आढावा घेणार आहोत की आंब्याचे भाव काय आहेत, कशी मार्केट क्रेज आहे, ग्राहकांची डिमांड कशी आहे आणि मेन म्हणजे बाजारात येणारा जो आंबा आहे तो देवगड, रत्नागिरी का कर्नाटकचा आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आंब्याचा ओरिजिनल आंबे आहेत ते 1600-1800 देवगड, रत्नागिरी. बेंगलोरचे येतात. A1 साईज असेल तर 1200-1400, 2 नंबर असेल तर तुम्हाला 800 पासून ते 1000 पर्यंत आहे. 2 नंबर मध्ये साईज छोटी. साधारण ग्राहकांची डिमांड कशी आहे? हा नॉर्मल आहे यावर्षी म्हणजे गेल्या वर्षापेक्षा अर्धी पण नाहीये. उद्या असेल का भाव या आंब्यांना? नाही, आज व्यापार आजच असतो. उद्या सण असला की एक दिवस अगोदर व्यापार असतो. काय तर साधारण भाव आहे साधारण आता चांगला भाव 1800 आणि 1600. एक्सपोर्ट क्वालिटी वगैरे असली तर 1800 पर्यंतचा भाव आहे. चांगल्या उत्तम प्रकाराचा. 600 रुपया है, 800 रुपया, 1200 रुपया। ग्राहक की डिमांड कैसी है अभी फिलहाल? अभी एकदम डाउन है, अभी कुछ नहीं है। डाउन है। ओरिजिनल हापुस है ये? और कहाँ का है? ये देवगढ़ का है। देवगढ़ का। तो कल अक्षय तृतीया के हिसाब से ज्यादा बिक्री होगी? कुछ बोल नहीं सकते। डिमांड तर आता सकाळपासून गिऱ्हाईक तर चालूच आहेत, तरी पण असं तर रेट आता कमी झालेले नाहीत. पण उद्या अक्षय तृतीया त्या हिशोबाने काय सांगाल तुम्ही? वाढतील अजून भाव की कमी होतील? ऍक्च्युली मध्ये पाऊस झालेला आहे, ठीक आहे. 5-6 दिवसामध्ये पाऊस, त्याच्यामुळे तर सगळं जेवढे पण शेतीची सगळी नुकसान ऑलरेडी झालेली आहे. तर जेवढे आंबे येतात ते रत्नागिरी देवगडचे मोस्टली कमी किंवा मद्रास साऊथचे जास्त आंबे येतात. त्या हिशोबाने आपले इथले लोकल आंबे तर नाही येते. रत्नागिरी जे पण येतात ते 80% मद्रास साऊथचे आंबे जास्त येतात. त्याच्यामुळे रेट जे आहेत ते 1500-1700च्या खाली उतरलेले नाहीत. आणि मग उद्या कशी गर्दी पाहायला मिळेल की कमी? गर्दी असणार, ते दरवर्षीच गर्दी असणार. आता तर उन्हामुळे गर्दी नाहीये, त्या टायमाला पूर्ण मार्केट फुल असतं. आम का डिमांड मार्केट में बहुत है मैम। कल अक्षय तृतीया है, पर मैम लोगों के बजट के बाहर है आम। हम अच्छे आम लेने जाए तो 1000 रुपये 1200 रुपये डजन है मैम। नॉर्मल आदमी के लिए आम लेना बहुत मुश्किल है मैम। 1000 रुपये 1200 रुपये बोले तो पर आम 100 रुपये हो गया मैम। आम आदमी कैसे खाएगा मैम? तो कल के हिसाब से क्या बोल सकते हो, डिमांड बढ़ेगा या कम होगा? मैम डिमांड तो है, आम का डिमांड है, लोगों को डिमांड है, पर लोगों के बजट के बाहर है मैम। आपके पास कौन कौन से वैरायटी का आम है? आम मेरे पास 2-3 व्हरायटी आम आहे. हापूस आंबे पाहिजेत हापूस आंबे आहे, बदामी आंबे आहे, लालबाग आंबे आहे, दशेरी आंबे आहे, केशर आंबे आहे माझ्याकडे. काय आता सध्या भाव काय सुरू आहे? आप बदामी पाहिजे तो बदामी आहे, हापूस आहे. हापूसचे भाव काय 600 रुपये डझन से 1500 रुपये डझन, 2500 रुपये डझन आहे.